नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा. हा लच्छा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा मुलांच्या डब्यासाठी. मुलं रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा करतात. अशा वेळी तुम्ही हा लच्छा पराठा करून डब्यासाठी देऊ शकता. मुलं आवडीने खातात. घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये करता येणारा असा हा लच्छा पराठा चवीला अप्रतिम लागतो. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. पराठे करण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ मोजून घेताना थोडंसं कमी अधिक झालं तरीही चालेल. पीठ मी चाळून घेतलं आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर पराठे खुसखुशीत होण्यासाठी 1 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे. आणि आता इथं मी मोहनासाठी साजूक तूप घातलं आहे. तुम्ही याऐवजी तेल घातलं तरीही चालेल. आता आपण हे साजूक तूप आधी पिठाला व्यवस्थित लावून घेऊया. आता आपण यामध्ये पाणी घालून पीठ मळून घेऊया. थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे पाण्याचा अंदाज बरोबर येतो. पीठ आपल्याला हवं तसं मळता येतं. आपल्याला पीठ खूप जास्ती पातळ करायचं नाही आहे. थोडासा घट्टसरच गोळा मळून घ्यायचा आहे. बघा, थोडं थोडं पाणी घालून मी नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आपल्याला हे पीठ असंच मळायचं आहे. आता आपण यावर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. यानंतर पराठ्यासाठीचा मसाला तयार करूया. त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1 टीस्पून तिखट घेतलेला आहे, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर आणि अर्धा टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे. चवीनुसार मी पिठात आधीच मीठ घातलेलं आहे. चाट मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून मी या मसाल्यामध्ये मीठ घालत नाही आहे. तुम्ही जर चाट मसाला नसाल घालणार तर त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं. हे मसाल्यांचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा एखादा मसाला कमी जास्ती असेल तरीही चालेल. आता आपला हा मसाला तयार आहे. 10 मिनिटं झालेत. आता आपण झाकण काढायचं आणि बघा, पीठ अगदी व्यवस्थित भिजलं गेलं आहे. आधीपेक्षा थोडंसं मऊसर झालेलं आहे. हलकंसं मळून घ्यायचं. सगळ्या पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे, मग पराठे झटपट तयार होतात. मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, तो कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि मग आपण याची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती किंवा पोळी जे काही तुम्ही म्हणत असाल ते. बघा, अगदी छान मोठी अशी पोळपाटभर मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि इतकी पातळ लाटलेली आहे. आता आपण या चपातीवर वरून थोडंसं तेल घालायचं आणि ते हाताने चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं. अशा पद्धतीने तेल लावून झालं की मग आपण तयार करून घेतलेला मसाला यावर घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार थोडासा कमी अधिक मसाला तुम्ही या चपातीवर घालू शकता. खूप पण कमी घालायचा नाही आहे, नाहीतर मग पराठ्याला अजिबातच चव लागत नाही. मसाला घातला की तो हाताने अशा पद्धतीने चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचा आणि मग आपण वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. इथं तुम्ही वरून थोडीशी कसुरी मेथी घातली तरीही चालेल. कोथिंबीर न घालता देखील फक्त तुम्ही मसाल्याचा पराठा करू शकता. आणि मग पराठ्याला पदर सुटण्यासाठी असं वरून थोडंसं कोरडं पीठ पेरायचं आणि यानंतर आपण या चपातीला घडी घालायची आहे पराठ्याला छान पदर सुटण्यासाठी. पीठ आधी थोडंसं घट्टसर मळलं म्हणजे मग आपल्याला अशी घडी घालणं अगदी सोपं जातं. सैलसर झालं तर मग कठीण होऊन जातं. बघा, अशा पद्धतीने घडी घालायची आणि मग आपण याचा उंडा तयार करून घ्यायचा. मसाल्याची बाजू वर घ्यायची आणि असा गोल करून पराठ्यासाठी उंडा तयार करून घ्यायचा. असे आधी उंडे तयार करून ठेवले म्हणजे मग एक पराठा शेकता शेकता दुसरा पराठा आपल्याला लाटता येतो. बघा, आता आपला हा एक उंडा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळे पराठ्याचे उंडे तयार करून घेऊया. सगळे उंडे तयार करून झाले की त्यातला एक उंडा घ्यायचा, कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि मग आपण आता हा पराठा लाटणार आहोत. अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे. पाहून तुमच्या लक्षात येईल की लाटतानाच याला किती पदर दिसत आहेत. खूप जास्ती ताकद लावून लाटाल तर मग या लेयर सुटणार नाहीत आणि जर पीठ आधीच जर पातळ केलेलं असेल तरी देखील पराठ्याला हव्या तशा आपल्याला लेयर्स पडत नाहीत. अगदी हलक्या हाताने छान असा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटताना तो खूप जास्त पातळ करायचा नाही आहे, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. जर अशा कडा बाहेर आल्या असतील तर त्या हाताने एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. आणि बघा, मी पराठ्याची इतकी जाडी ठेवलेली आहे. जर तुम्हाला खूपच घाई असेल आणि जर तुम्हाला असा पदर सुटलेला लच्छा पराठा करायचा नसेल तर मग जेव्हा चपातीला मसाला लावतो तेव्हा त्याची पुन्हा घडी घालून तुम्ही चौकोनी किंवा त्रिकोणी आकाराचा पराठा लाटून तसाच भाजून घेऊ शकता. दुसराही पराठा लाटून झाला आहे. आता आपण पराठे भाजून घेऊया. पराठा भाजण्यासाठी इथं मी गॅसवर तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे. तव्यावर पराठा घालायचा आणि वरून थोडं पराठ्यावर तेल घालायचं. आता इथं मी तेल घालते.
तुम्ही तूप किंवा बटर लावलं तरीही चालेल. माझ्या मुलाला असं वरून तूप लावलेले पराठे आवडत नाहीत. आणि मग आपण पराठा पलटून घ्यायचा. दुसरी बाजूही चांगली भाजू द्यायची आणि पुन्हा पराठ्याला आपण वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. आता आपण हा पराठा पुन्हा पलटून घेऊया आणि पराठा जसा तुम्हाला खुसखुशीत किंवा थोडासा मऊसर आवडत असेल त्यानुसार भाजून घ्यायचा. पुन्हा एक वेळ आपण पराठा पलटून घेऊया. बघा, पराठा जसा छान भाजत जाईल तशा मग त्याला पदर सुटायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता. पराठा भाजून झाल्यानंतर हाताने चुरला म्हणजे हे सगळे पदर मोकळे होतात. बघा, हे पदर असे चमच्याने मोकळे केले तर अगदी सहज मोकळे होत आहेत. पराठा भाजून झाल्यानंतर तो हाताने हलकासा चुरायचा म्हणजे व्यवस्थित असा सुटसुटीत पराठा तयार होतो. बघा, आपला पहिला पराठा भाजून झालेला आहे. सगळे पराठे भाजून झाले, सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत. पराठ्यांसोबत मी इथं दही सर्व केलं आहे. तुम्ही टोमॅटो सॉस सर्व करू शकता, हिरवी चटणी सर्व करू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं लोणचं सर्व करू शकता. मी तर म्हणेन फक्त असेच पराठे खायला देखील चवीला छान लागतात. बघा, पराठ्याच्या लेयर्स किती छान मोकळ्या झालेल्या आहेत, मस्त पदर सुटलेले आहेत. पराठा भाजल्यानंतर गरम गरम असताना तो हातावर घेऊन असा चुरला म्हणजे असे पदर मोकळे होतात. सगळेच पराठे भाजून झाल्यानंतर ते हातावर घेऊन असे चुरायचे. अशाच पद्धतीने झटपट होणारा गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.